संत तुकाराम महाराज अभंग. चोरे चोराते करावा उपदेश. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महान भक्त आणि कवी होते. त्यांचे जन्मस्थान देहू महाराष्ट्रात आहे आणि त्यांचे कालखंड 17व्या शतकातील आहे. त्यांच्या अभंग रचना ही भक्तिरसाने ओतप्रोत असलेल्या रचना आहे, ज्या सामान्य जनतेच्या भाषेत जीवनातील सत्य आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देतात. चोरे चोराते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुले तिच्या ऐसे. तुका म्हणे भीतो उढिली या दत्ता, म्हणूनी चित्ता उपजली. हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक आत्मपरीक्षणात्मक रचना आहे. यात ते वाईट संगतींच्या दुष्परिणामांवर, स्वतःच्या आचरणाच्या शुद्धतेवर आणि भविष्याच्या चिंतेवर प्रकाश टाकतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अभंग एक मोठा संदेश देतो. स्वतः अभ्यास नसताना उपदेश करू नका, कारण वाईट संगतीने मनुष्याची वृत्ती खालावते आणि कर्मफल भोगावा लागते. चोरे चोराते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल. इथे संत तुकाराम महाराज एक अत्यंत तीक्ष्ण आणि व्यंगपूर्ण उपदेश देतात, जो सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील खोटेपणावर बाण मारतो. चोरे चोराते हे वाक्य एका चोराने दुसऱ्या चोराला उपदेश करण्याचे चित्र रंगवते. चोर हा केवळ शाब्दिक अर्थाने चोरट नाही, तर तो प्रतिकात्मक आहे. अनैतिक, स्वार्थी, लोभी आणि कर्मभ्रष्ट व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतो. जो स्वतः चोरीचा, अन्यायाचा, लोभाचा मार्ग अवलंबतो, तो दुसऱ्या चोराला चोरीपासून दूर राहण्याचा उपदेश कसा करू शकेल? हा उपदेश किती विश्वासार्ह आणि प्रभावी होईल? तुकाराम महाराज इथे एक मोठा सत्य उघड करतात. उपदेशाची खरी शक्ती शब्दात नसून आचरणात असते. आपुला अभ्यास असेल तो, म्हणजे स्वतःचा अभ्यास, म्हणजे दैनंदिन जीवनातील सातत्यपूर्ण आचरण त्या उपदेशाशी सुसंगत असावा. जर स्वतःचा अभ्यास नसेल तर उपदेश फक्त ओठांवरचे शब्द ठरतात, ते हृदयापर्यंत पोहोचत नाहीत, फक्त कानात घुमतात आणि विसरले जातात. हे व्यंग केवळ हास्य निर्माण करीत नाही, तर आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करते. आपण स्वतः काय उपदेश करतो आणि स्वतः काय आचरण करतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ही ओळ भगवद्गीतेतील श्रीकृष्णाच्या अमर श्लोकाशी, यद्यता चरती श्रेष्ठ तस्य देवे तरो जना, पूर्णपणे जुळते. याचा अर्थ असा, श्रेष्ठ व्यक्ती जे आचरण करते ते इतर लोक अनुसरतात. समाज किंवा भक्त समूह गुरु किंवा नेत्याच्या आचरणाकडेच पाहतो, शब्दांकडे नव्हे. तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाच्या मूलभूत तत्वावर भर देतात. गुरु किंवा उपदेशकाने प्रथम स्वतःची जीवनशैली शुद्ध करावी. वारकरी परंपरेत नामस्मरण, कीर्तन, पालखी सोहळा आणि विठ्ठल भक्ती
ही अभ्यासाची मुख्य साधने आहेत. जो गुरु स्वतः रोज हरिनाम जप करत नसेल, कीर्तनात रममाण होत नसेल, विठ्ठलाच्या चरणी शरण नसेल, त्याचा शिष्यांना दिलेला उपदेश कितीही सुंदर असला तरी तो फारसा फायदेशीर ठरत नाही. तो शिष्यांच्या मनात खोलवर रुजत नाही. कारण गुरुचे आचरण ते बोललेले शब्द खोडून काढते. हे केवळ प्राचीन काळापुरते मर्यादित नाही, आजच्या आधुनिक काळातही हे पूर्णपणे लागू होते. सोशल मीडियावर धार्मिक प्रवचने, मंत्रोच्चारणाचे व्हिडिओ अपलोड करणारे, पण स्वतःच्या वैयक्तिक जीवनात अनैतिक वर्तन करणारे, भ्रष्टाचार, फसवणूक किंवा लोभाचे गुलाम, अशा लोकांबद्दल तुकाराम महाराजांचा हा व्यंग म्हणजे एक चितावणी आहे. आजच्या तरुण पिढीला हे विशेषतः सांगितले पाहिजे. सेलिब्रिटी गुरूंच्या शब्दांना आकर्षित होण्यापूर्वी त्यांचे आचरण तपासा. या ओळीचा आध्यात्मिक अर्थ अजून गहन आहे. मनुष्याच्या अंतर्मनात एक चोर लपलेला असतो. तो काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांचे रूप आहे. हे विकार मनाला चोरून नेहमी भ्रमात गुंतवतात. सत्यापासून दूर नेहमी जो मनुष्य स्वतःच्या अंतर्मनातील या चोरांना नियंत्रित करीत नाही, जप तपाने, ध्यानाने, भक्तीने बांधत नाही, तो दुसऱ्याला आध्यात्मिक मार्ग दाखवू शकत नाही. संत एकनाथ महाराजांच्या अभंगात हे सुंदर व्यक्त झाले आहे. स्वभाव रूपी चोराला जप तापाने बांधा. तुकाराम महाराज हे सत्य पुढे स्वतःच्या अभ्यासाशिवाय उपदेश व्यर्थ आहे असे सांगतात. भक्ती मार्गात हे तत्व स्वयंप्रकाश म्हणून ओळखले जाते. स्वतः प्रथम प्रकाशित व्हा, मग इतरांना उजेड द्या. वेदांत दर्शनातही आचार प्रधान ज्ञान हे सांगितले आहे. ज्ञान हे शास्त्र वाचनात नसून आचरणात उतरले पाहिजे. तुकारामांच्या जीवनात हे दिसते. ते स्वतः विठ्ठलाचे भक्त होते, त्यामुळे त्यांचे अभंग हृदयस्पर्शी आहेत. या ओळीने आपल्याला आव्हान करतो, आजपासून स्वतःचा अभ्यास सुरू करा, चोरटेपणा सोडा आणि खरा उपदेश जगासमोर ठेवा. विठ्ठल भक्तीने हा मार्ग सुलभ होतो. शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुले तिच्या ऐसे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील शिंदळी हा शब्द एक प्रकारे रहस्यमय आणि बहुआयामी आहे. मराठी साहित्यातील या शब्दाचा अर्थ विविध स्तरावर समजून घेणे आवश्यक आहे. प्रथम शाब्दिक अर्थाकडे बोललो. काही व्याख्यांनुसार शिंदळी म्हणजे अनैतिक जीवन जगणारी स्त्री. ही व्याख्या तुकारामांच्या काळातील सामाजिक संदर्भातून येते, जिथे अशा व्यक्तींना समाजाच्या सीमेवर ठेवले जात असे. वेचिता पाऊले ही ओळ याच अर्थावर आधारित आहे. लंगडत चालणारे पाऊले, जो व्यक्ती अशा शिंदळीच्या, वाईट व्यक्तीच्या किंवा लंगड्या मार्गाच्या मागे चालतो, त्याचे पावलेही तिच्याप्रमाणे वेचू लागतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. वाईट संगतीने मनुष्याची वृत्ती बिघडते. चालणे, बोलणे, विचारणे सुद्धा विकृत होतात. तुकाराम महाराज हे सामान्य जीवनातील उपमा वापरून खोल आध्यात्मिक सत्य सांगतात. शिंदळी हे केवळ एक शब्द नसून मायेचे प्रतीक आहे. माया ही विश्वाची भौतिक आकर्षणे, इंद्रिय सुखे आणि भ्रमाची निर्मिती करणारी शक्ती आहे. ती लंगडी आहे, कारण ती मनुष्याला सरळ आध्यात्मिक मार्गापासून दूर नेते.
भक्तीच्या सरळ पथापासून लंगडत नेते. जो भक्त मायेच्या शिंदळीच्या मागे जातो तोही भगवंताकडे जाणाऱ्या सरळ रस्त्यावरून लंगडतो. त्याची आध्यात्मिक पावले म्हणजे साधना, जप, ध्यान वेचू लागतात. हे प्रतीक भगवद्गीतेतील मायेच्या वर्णनाशी जुळते, जिथे श्रीकृष्ण म्हणतात, मायया मोहितम जगम. मायेने संपूर्ण जग मोहित झाले आहे. तुकारामांच्या इतर अभंगातही संगतीचा हा मुद्दा वारंवार येतो. उदाहरणार्थ त्यांच्या एका अभंगात, वाळो जन मज म्हणोत शिंदळी, परिहावन माळी न विसंबे, असे आहे, ज्यात शिंदळीला व्यभिचारिणी म्हणून संबोधले आहे. पण भक्त विठ्ठलाच्या भक्तीवर विश्वास ठेवतो. दुसऱ्या अभंगात, शिंदळींचा कुंटणी वाटा संग खोटा खोट्याचा, असे सांगितले आहे, जे खोट्या संगतीचे दुष्परिणाम दाखवते. हा ध्रुपद कर्मसिद्धांतावर आधारित आहे. जैसा संगत वैसा भाग, जशी संगत तसे फळ. वारकरी संप्रदायात सत्संग हा मूल मंत्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सत्संगती परमसौख्यम. सज्जनांची संगत परम आनंद देते, तर दुराचार्याची शिंदळीसारखी संगत दुःख आणि पतन आणते. हे सत्य उपनिषदांमध्येही आढळते, जिथे सदाचारी सत्संगतीची महती सांगितली आहे. संत तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वरीत संग संगती भेद नको असे आहे. संगतीचा भेद नसावा, म्हणजे शुद्ध संगत घ्या. तुकाराम हे सावध करतात की वाईट संगतीने मन मलिन होते आणि भगवंतापर्यंत पोहोचणे अशक्य होते. या ओळीचा गहन अर्थ आध्यात्मिक यात्रेशी जोडला जातो. यात्रेत गुरु किंवा साथीदाराची भूमिका महत्वाची आहे. जर गुरु मायेच्या शिंदळीच्या मागे असेल, म्हणजे स्वतः भौतिक सुखांमध्ये गुंतलेला असेल, तर शिष्याची प्रगती थांबते. गुरुने प्रथम स्वतः शुद्ध व्हावे, मग शिष्याला मार्ग दाखवावा. हे तुकारामांच्या जीवनातून दिसते. ते स्वतः विठ्ठल भक्तीत लीन झाले, म्हणून त्यांचे अभंग आजही जागृत करतात. आजच्या काळात हे विशेष लागू होते. समाजातील सोशल मीडियावरील खोटे गुरु किंवा वाईट मित्रमंडळी शिंदळीसारखी आहेत, जे तरुणांना लंगडवतात, गंडवतात, फसवतात. शेवटी शिंदळी हा शब्द तुकारामांच्या अभंगातून एक धडा देतो. संगत निवडा, मायेला ओळखा आणि भक्तीच्या सरळ मार्गाने चाला. याने मन शुद्ध होईल आणि विठ्ठलाचे दर्शन होईल. तुका म्हणे भीतो पुढील या दत्ता, म्हणून चिंता उपजली. तुकाराम महाराजांच्या अभंगातील आध्यात्मिक व्याख्या करताना त्यांच्या स्वतःची ओळख ही एक अनन्य शैली आहे, जी त्यांच्या रचनांना वैयक्तिक आणि हृदयस्पर्शी बनवते. ते नेहमी तुका म्हणे असा उल्लेख करतात, ज्यामुळे वाचकांना असा भास होतो की हे शब्द थेट त्यांच्या अंतर्मनातून उमटले आहेत. ही शैली केवळ साहित्यिक युक्ती नसून भक्ताच्या आत्मानुभूतीचे प्रतीक आहे. तुकाराम महाराज स्वतःला तुका म्हणून ओळखवतात, कारण ते सामान्य भक्त आहेत.
विठ्ठलाच्या चरणी शरणागत झालेले एक साधे मन, ही ओळख त्यांच्या अभंगांना एक वैशिष्ट्यपूर्ण भावनिक स्पर्श देते, ज्यामुळे सामान्य माणूसही त्यांच्या शब्दांशी सहज जोडला जातो. गाथेतील अनेक अभंगात हा उल्लेख आढळतो. जसे तुका म्हणे विठ्ठल व्हावे सोयरे, ज्यात ते स्वतःची ओळख सांगून भक्तीचा संदेश देतात. ही शैली भक्ती मार्गातील विनम्रता, आत्मपरीक्षण दर्शवते, ज्यात गुरु किंवा संत स्वतःला भक्त म्हणूनच मानतात. इथे पुढील या दत्ता हा केंद्रबिंदू आहे. पुढील या म्हणजे पुढील किंवा भविष्यातील, तर दत्ता हा शब्द बहुआयामी आहे. सामान्यतः दत्ता हे दत्तात्रेय देवाचे नाव आहे, जे ज्ञान, भक्ती, वैराग्याचे प्रतीक आहे. दत्ता म्हणजे दान किंवा भरण पोषण. पण इथे तुकाराम महाराजांचा अर्थ अधिक गहन आहे. ते भविष्याचे भरण पोषण किंवा कर्मफल असं आहे. म्हणजे वर्तमानातील कर्माचे पुढील जन्मातील फळ किंवा जीवनाचे सुख दुःख. पुढलिया दत्ता हे पुढील जन्म किंवा भविष्याचे जीवन दर्शवते, ज्यात मनुष्याच्या वर्तमान आचरणाचा ठसा पडतो. तुका भीतो की वाईट कर्मामुळे, जसे चोराच्या संगतीने किंवा शिंदळीच्या मागे चालण्याने पुढील जन्म दुःखमय होईल, ही भीती त्यांच्या मनात चिंता उपजते, जी अभंगाच्या शेवटी व्यक्त होते. म्हणून चिंता उपजली. ही चिंता केवळ वैयक्तिक नाही, तर भक्ताच्या सामान्य अवस्थेचे प्रतिबिंब आहे. तुकाराम महाराज स्वतःच्या जीवनातून हे सांगतात की भक्तीचा मार्ग सुरू करताना कर्मभय आणि पुनर्जन्माची चिंता ही नैसर्गिक असते. पण ही चिंता वाढली की ती भक्ताच्या प्रगतीत अडथळा ठरते, कारण ती मनाला अस्थिर करते आणि विठ्ठलाकडे एकाग्र होण्यापासून रोखते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर ही ओळ हिंदू दर्शनातील पुनर्जन्म आणि कर्मफल सिद्धांतावर आधारित आहे. हिंदू तत्वज्ञानात आत्मा अमर आहे, तो नाश होत नाही, फक्त शरीर बदलते. वर्तमानातील कर्म हे पुढील जन्म निश्चित करतात. जसे उपनिषदात सांगितले आहे, कर्मणा बध्यते जंतु, कर्माने जीव बांधला जातो. तुकाराम महाराज भक्ती मार्गावर अटळ विश्वास ठेवतात, त्यात विठ्ठलाच्या भक्तीने कर्मबंधन सुटते. भक्ती ही कर्मकांडापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ती प्रेमाने ईश्वराशी जोडते आणि पाप पुण्याच्या चक्रातून मुक्ती देते. त्यांच्या इतर अभंगात हे स्पष्ट दिसते, जसे भक्तीने सुटेली कर्माची गाठ. पण इथे ते चिंता वेढा व्यक्त करतात, जो भक्ताच्या प्रारंभिक अवस्थेचे लक्षण आहे. ही चिंता भक्ताला जागृत करते, पण ती दीर्घकाळ राहिली तर ती कायरपणा होते. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे कायरपण तुझ्यासारख्या योद्ध्याला शोभत नाही. हे हृदयाचे क्षुद्र दुर्बलपण आहे. त्यागून उभा राहा, चिंता करू नकोस, कर्म कर. तुकाराम महाराज हे गीतेच्या संदेशाला भक्तीच्या माध्यमातून पुढे नेहमी चांगल्या अभ्यासाने, भक्तीने ही चिंता दूर होते. भक्ती ही शरणागती आहे, ज्यात विठ्ठल सर्व चिंता घेऊन जातो. तुका म्हणे विठ्ठल भजे चिंता नको, अशा अभंगात ते सांगतात. या ओळीचा
संदेश आजही प्रासंगिक आहे. आधुनिक जीवनात ताण, भविष्याची भीती ही सामान्य माणसाला आहे. तुकाराम सांगतात, भक्तीने कर्मभय दूर करा आणि आत्म्याच्या अमरतेवर विश्वास ठेवा. चिंता भक्ताला मजबूत करते, पण ती भक्तीच्या प्रकाशात विलीन होऊन जाते. अशा रीतीने तुकाराम महाराजांच्या या ओळीने भक्ती मार्गातील संघर्ष आणि विजय यांचे सुंदर चित्र रेखाटले आहे. हा अभंग आध्यात्मिक जागृतीचा साधन आहे. प्रथम तो स्वयंप्रकाशाचा संदेश देतो. स्वतः आचरण करा, मग उपदेश करा. वेदांतात आचार प्रधान हे तत्व आहे. ज्ञान फक्त शब्दात नसून आचरणात असावे. तुकारामांच्या जीवनात हे दिसते. ते स्वतः विठ्ठलाचे भक्त होते, त्यामुळे त्यांचे उपदेश हृदयस्पर्शी आहेत. दुसरे, संगतीचा मुद्दा. भक्ती मार्गात सत्संग हा आधारस्तंभ आहे. संत रामदास म्हणतात, संगत साधू संगती तिची तोषयात्रा. वाईट संगती मनाला विकार भरते, जसे विषारी सापाच्या मागे चालणे. आध्यात्मिक रित्या हे मनुष्याच्या मनाच्या शुद्धीवर भर देते. मन शुद्ध नसल्यास भगवंताचे दर्शन होत नाही. तिसरे, भविष्याची चिंता. तुकाराम भक्तीने निर्भय होण्याचा मार्ग दाखवतात. त्यांच्या इतर अभंगात तुका म्हणे विठ्ठल व्हावे सोय रे. विठ्ठलाने सर्व सोडले. ही चिंता भक्ताच्या प्रारंभिक अवस्थेची आहे, ज्यात भक्त कर्मभयाने ग्रासलेला असतो. भक्तीने ती चिंता शरणागतीमध्ये रूपांतरित होते. या अभंगाचा संदेश वारकरी संप्रदायाच्या मूलभूत तत्वांशी जुळतो. हरिनाम, सत्संग आणि आचरण शुद्धी. तुकारामांच्या गाथेत असे अनेक अभंग आहेत, जसे अभंग साधू संगती महानिधी. साधू संग ही खरी संपत्ती. हा अभंग तुकारामांच्या भक्तिरसाचा नमुना आहे. तो वाईट संगती, स्वआचरण आणि कर्मफल यांचा आध्यात्मिक संदेश देतो. वाचकांना आव्हान, स्वतः अभ्यास करा, सज्जन संगत घ्या आणि भक्तीत चिंता विसरून विठ्ठलाकडे जा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे रामकृष्ण हरी, हरी भक्तीत सर्व सिद्ध. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.